मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या महा एपिसोडच्या पहिल्या भागामध्ये अप्पू आणि शशांक होळीची पूजा करतात. होळीला ओवाळतात, नैवेद्य ठेवतात. त्यानंतर मोठे दादा होळी पेटवतात. तेव्हा सर्व कानिटकर कुटुंब होळीला प्रदक्षिणा मारतात. तर माई अमयाकडून नारळ घेतात आणि शशांक अप्पूला जवळ उभे राहायला सांगून दोघांची दृष्ट काढतात आणि तो नारळ होळीत टाकतात. अप्पूला काही समजत नाही. तर माई सांगतात, तुम्हाला कोणाची नजर लागू नये यासाठी मी तुमच्या दोघांची दृष्ट काढली. तेव्हा अप्पू एक नारळ अमयकडून घेते आणि सर्वांच्या डोक्याला लावून सर्वांची दृष्ट काढते आणि माझ्या लाडक्या कुटुंबाला कोणाची नजर न लागो असं म्हणून ती तो नारळ होळीत टाकते. सर्वांना अप्पूचं खूप कौतुक वाटतं. तर मोठे दादा बोलतात, अप्पू ही आपल्या घरातली लक्ष्मी आहे, कारण तिने स्वतःसाठी काही मागितलं नाही. खूप गुणी बाळ आहे. अप्पूचे कौतुक ऐकून शशांक बोलतो, हेच पाहायचं बाकी राहिलं होतं. तेव्हा अप्पू बोलते, तुझा प्रॉब्लेम आहे तरी काय? तेव्हा शशांक सांगतो की माईने केलं म्हणून तू पण तसंच केलं, याला काही अर्थ आहे का? अप्पू शशांकवर चिडते. तेव्हा घरातील सर्वजण शशांकला शांत करत असतात. नंतर होळीला सर्वजण नमस्कार करतात. तर अप्पू बोलते, आपण सर्वांनी एकमेकांसाठी बेस्ट विशेष मागितल्या म्हणूनच मला ही फॅमिली खूप आवडते. सर्वजण अप्पूवर खूप खुश असतात. नंतर सर्वजण होळीजवळच बसलेले असतात. प्राची आणि अप्पू सेल्फी काढत असते. प्राची माईंना विचारते, माई, अप्पूची उद्या पहिली धुलवड आहे, मग आपण नेहमीसारखीच साजरी करायची का? तर कुकी आनंदातच जागेवरून उठतो आणि आपण धुलवड धूमधडाक्यात साजरा करूयात असं बोलतो. तेव्हा मोठे दादा कुकीला बोलतात, खर्च काय, मी 1 रुपयाही तुम्हाला खर्च करायला देणार नाही असं म्हणून सर्वजण घरात जातात. फक्त कुकी गँग मागे राहते. शशांकही त्यांच्यामध्ये असतो. अप्पू कुकीला बोलते की माझ्याकडे एक उद्या धुलवड साजरी करण्यासाठी एक भन्नाट प्लॅन आहे. मला बाबी आत्याने सांगितलं होतं की नॉर्थ इंडियामध्ये राधाकृष्ण बनून आणि गोपिका बनून एकमेकांना रंग लावला जातो. आपणही तसं करायचं का? तेव्हा सर्वजण हो बोलतात. तर शशांक बोलतो, कृष्णाला कधी दाढी असते का? मी कृष्ण कधीच बनू शकत नाही असं म्हणून तो तेथून जातो. तर कुकी त्याला समजावत असतो, परंतु तो ऐकत नाही. तेव्हा अप्पू बोलते, त्याला जाऊ देत, आपला प्लॅन डन. तर उद्या धुलवड धूमधडाक्यात साजरी करायची हे सर्वजण ठरवतात आणि आनंदाने नाचू लागतात. तर अप्पू होळीसमोर शपथ घेते आणि बोलते, मी उद्या खडूसला रंग हा लावणारच. दुसऱ्या दिवशी अप्पू झोपेतून जागी होते. तेव्हा ती पाहते तर शशांक तिच्याजवळ झोपलेला असतो. ती मनात विचार करते की आता खडूस झोपला आहे, मी त्याला रंग लावते असं म्हणून ती रंग हातात घेते आणि त्याच्या अंगावरचं ब्लँकेट काढते. तर तेथे शशांक नसतो. त्याने उशा ठेवलेल्या असतात. अप्पूचा खूप मोठा पोपट होतो. अप्पूला समजतं की मी रंग लावेल या भीतीने खडूस दुसरीकडे गेला. तेव्हा ती त्याला आवाज देतच बाहेर येते. तेव्हा शशांक हळूच दुसऱ्या रूममधून त्याच्या रूममध्ये जातो आणि आतून कडी लावून घेतो आणि अप्पूला धुलिवंदनाच्या शुभेच्छा देतो. अप्पू त्याच्यावर खूप चिडते आणि अगोदर दरवाजा उघड असं सांगते. तेव्हा शशांक बोलतो, मला तुमच्या कुकी गँगची आयडिया नक्की समजली आहे. मी कोणालाही रंग लावू देणार नाही. तेवढ्यातच कुकी गँगही तेथे येतात आणि शशांकला सांगतात, आम्ही तुला कोणीही रंग लावणार नाही. अप्पूने तिच्या हातातील रंग पण फेकून दिला. तू लवकर दरवाजा उघड. परंतु शशांक ऐकत नाही. कुकी प्लॅन करून शशांकला बोलतो की अप्पूला फ्रेश व्हायचं आहे, तिचे कपडे तरी दे. तेव्हा शशांक सांगतो, मी कालच तिचे कपडे बाबी आत्याच्या रूममध्ये ठेवले आहेत. तेव्हा मानसी बोलते, हे तर आपल्या पुढचे निघाले. तर कुकी मोठ्या मोठ्याने बोलतो की शशांकला कोणीही रंग लावणार नाही, आपण इथून चला. तेव्हा अप्पू बोलते, मी स्वतःला चॅलेंज केलं आहे, मी अशी कशी जाऊ? शशांक ऐकायलाच तयार नसतो. तो दरवाजा उघडत नाही. तर अप्पू बोलते, मी आता मोठ्या मोठ्याने गाणं म्हणेल म्हणून ती गाणं म्हणते आणि किंचाळत असते. अप्पूचा बेसूर आवाज ऐकून बाकी सर्वजण कानात बोटं घालतात. तर कुकी शशांकला बोलतो की आता तरी दरवाजा उघड. तेव्हा शशांक बोलतो, ती छान गायली असती तर मी विचार केला असता, परंतु आता तर उघडणारच नाही. अप्पूला खूप वाईट वाटतं. तेव्हा कुकी गँग बोलतात की आता आपण इथून निघूयात. तर अप्पू बोलते,
एकट्या खडूससाठी मी माझा मूड का स्पॉइल करू, मी बाकी सर्वांना रंग लावेल, असं म्हणून सर्वजण खाली जातात. त्यानंतर घरातील सर्वांनी गोपगोपिकेचे कपडे घातलेले असतात, एकमेकांना रंग लावत असतात. तेवढ्यातच मोठे दादा तेथे येतात आणि सर्वांना अशा वेशात पाहून त्यांना आश्चर्यच वाटतं. तेव्हा ते बोलतात की हे कपडे कोणी दिली. तेव्हा सुवर्णा त्यांना समजावते, तर कुकी सांगतो प्राचीने आणली. तेव्हा मोठे दादा प्राचीला विचारतात, ह्या सर्वांना कपडे आणण्यासाठी तुझ्याकडे पैसे कुठून आले. तेव्हा प्राची सांगते की माझी एक गुजराती मैत्रीण आहे, तिनेच आम्हा सर्वांना कपडे दिली. तेव्हा एक एक करून सर्वजण मोठे दादांना रंग लावतात. तेवढ्यातच अप्पू तेथे छान तयार होऊन येते. अप्पूने राधाचा वेश परिधान केलेला असतो. अप्पू खूप अपसेट असते, कारण शशांकने तिला रंगच लावलेला नसतो. तेव्हा सर्वजण अप्पूकडे पाहतात आणि बोलतात, आमची सुनबाई खूप छान दिसत आहे. परंतु अप्पू खूप नाराज असते. तर कुकी बोलतो, शशांकने तिला रंग लावू दिला नाही म्हणून ती खूप अपसेट आहे. सुवर्णा बोलते, त्याला आवडत नाही ना, त्याचं जाऊ दे, त्याच्यामुळे तू तुझा मूड स्पॉइल करू नकोस. तेव्हा सर्वांना अप्पूचं खूप वाईट वाटतं. सर्वजण शशांक विरुद्ध खूप बोलत असतात की शशांकला अप्पूबद्दल काहीच वाटत नाही, त्याने रंग लावू दिला असता तर काय एवढं बिघडलं असतं का. तर इकडे शशांकने स्वतःला रूममध्ये बंद करून ठेवलेलं असतं. तेव्हा तो विचार करतो की कोणाचाच कसा आवाज येत नाही, मला फसवण्याची ही त्यांचा नवीन प्लॅन तर नसेल. तेव्हा शशांक विचार करत राहतो की इथून सर्वजण गेले की काय, त्याला दरवाजा उघडावा की नाही हेच समजत नाही. त्यानंतर त्याला समजतं अप्पू तरी थोडं बोलली असती, कारण ती एवढ्यात हार मानणारी नाही आणि एवढा वेळ तोंड बंद पण ठेवू शकत नाही. त्यानंतर तो हळूच खिडकी उघडतो आणि पाहतो तर तेथे कोणीही नसतं. परंतु त्याला खात्री नसते, त्याला वाटतं की हे सर्वजण लपून बसले असतील. तेव्हा तो दरवाजाच्या वरच्या खिडकीतून पाहतो तर तेथे कोणीही नसतं. तेवढ्यातच शशांकच्या मोबाईलवर अप्पूचा मेसेज येतो की तुला जर रंग खेळायचा नसेल तर मी क्रिशकडे चालले. तेव्हा तो बोलतो की तिच्या मनाविरुद्ध झालं का. ही लगेच काही पण कारण काढून क्रिशला भेटते. तेव्हा तो खात्री करण्यासाठी खाली येतो आणि अप्पूला शोधत असतो. तर विठू दादा आणि कुकीमध्ये पुरणपोळ्या खायची स्पर्धाच लागलेली असते. तेव्हा शशांक अमेयजवळ जातो आणि बोलतो, हे काय चाललं आहे. तेव्हा अमेय, आम्ही धुलवड साजरी करत आहोत असं सांगतो. तेव्हा शशांक बोलतो की मी एवढा तुमच्यासमोर येऊनही तुम्ही कोणीच मला रंग का लावला नाही. तेव्हा अमेय बोलतो, तुला आवडत नाही ना म्हणून, तू असा कोरडात चांगला दिसतो. तेव्हा घरातील सर्वजण शशांकवर नाराज असतात. शशांक मानसीला विचारतो, तुम्ही सर्वजण इथे आहात, मग अप्पू कुठे आहे. तेव्हा मानसी सांगते, तर काहीच मूड नसतो म्हणून अप्पू तिच्या मित्रमैत्रिणींबरोबर होळी खेळायला गेली. तेव्हा शशांक विचारतो, मग तुम्ही तिला जाऊच का दिलं. परंतु शशांककडे कोणीही पाहत नाही. त्यानंतर तो अप्पूला शोधण्यासाठी बाहेर पडतो. तर मित्रांनो, हा झाला महा एपिसोडचा पहिला भाग. दुसरा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.